जानकर सारख्या सर्वसाधारण ओबीसी समाजातल्या जो नेता जानकर हा झुग्गी झोपडीमधून तांड्यावर पाड्यावर आपलं जीवन ज्यांनी घालवलं आहे, समाजाची सेवा केली आहे, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला आयुष्यभर मदत केली आहे, अशा अत्यंत चांगल्या कार्यकर्त्यावर उद्धव ठाकरेंनी जानकरांना हरवा, रेल्वे स्टेशनवर झोपवा या पद्धतीचा अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे। महादेवराव जानकरांचे समर्थक या महाराष्ट्रामध्ये गावागावात घरोघरात आहे। उद्धव ठाकरे यांनी जानकरावर ज्या पद्धतीने आरोप केले आहे, जानकरांना मानणारा वर्ग, महादेवराव जानकरांना मानणारा वर्ग या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मतदानातनं महादेव जानकर तर निवडून येतीलच, पण महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज, ओबीसी समाज हा उद्धव ठाकरेंना महादेवराव जानकरांचा अपमान केला म्हणून उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला सुद्धा घरी पाठवेल असं मला वाटतं। पंतप्रधान मोदींनी परवा काँग्रेसच्या घोषणापत्रामधील एक याच्याबद्दल सर्वेक्षण करून संपत्तीच्या पुनर्वाटपासंदर्भात आरोप केलेला होता। त्याच्यामध्ये महिलांच्या मंगळसूत्राचा त्यांनी उदाहरण दिलेला होता। विलास मुक्तेमारांनी फार कडवट शब्दामध्ये पंतप्रधानांवर टीका केली आहे, अगदी त्यांच्या वैवाहिक जीवनाचा उल्लेख त्यांनी काढला। विलास मुक्तेमारांना आता जनाधार नाही आहे, नागपूरमध्ये ते पराभूत झाले आहे। जनाधार नसलेल्या नेत्यांनी विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी बद्दल बोलणं योग्य नाही, आणि बोलले असेल तर कोणी कॉग्निशन घेत नाही। माननीय मोदीजी यांना महाराष्ट्राची जनता, विदर्भाची जनता भरभरून साथ देत आहे। त्यामुळं मुक्तेमारांना बोलण्यावर मला वाटतं की त्यांनी जे नागपूरमध्ये त्यांचा पराभव होणार आहे, नागपूरमध्ये मुक्तेमाराचा आणि काँग्रेसचा पराभव होणार आहे। वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये मुक्तेमार बोलले आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काही फार बोलू नये असं मला वाटतं। एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश होणार होता, केंद्राकडून हिरवा झेंडाही दाखवण्यात आलेला होता, मात्र पुढे काही झालेला नाही। राज्यातील 3 प्रमुख नेत्यांनी त्याबद्दल आळकाठी केलेली असं बोललं जातं। कोणी आळकाठी केली नाही आहे। केंद्राने जर निर्णय केला आहे त्यामध्ये राज्य काही आळकाठी करत नाही। केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती अंतिम निर्णय घेतं। ती निर्णय घेतल्यानंतर त्या समितीची बैठक झाल्यावर मग पक्षप्रवेशाबद्दलचा निर्णय होईल असं मला वाटतं। मला वाटतं की केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती समिती अंतिम निर्णय करतं। राज्याच्या समितीला फार काही त्या ठिकाणी एकनाथराव खडसेबद्दल तर खूप काही त्यामुळे किंतु परंतु नाही, केंद्रीय समिती निर्णय करेल। शरद पवारांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा, शरद पवार साहेबांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा हा जगातली सर्वात मोठी फसवणूक आहे। खरं तर हा जाहीरनामा खंजीर खुपसणारे नेहमीचे शरद पवार साहेबांनी शपथनामासारखा जाहीरनामा देणे खरं तर जनतेला मूर्ख बनवणे आहे। शरद पवार साहेबांनी 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष फुटला आणि त्यानंतर शरद पवार साहेबांनी काँग्रेसला खंजीर खुपसून इंदिरा गांधीची साथ सोडली आणि शरद पवार ब्रह्मानंद रेड्डीजी सोबत गेले। पुढे जर आपण विचार केला, पवार साहेबांचा पराक्रम जो खंजीर खुपसण्याचा आहे, 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादाचं सरकार शरद पवार साहेबांनी पाडलं। 80 मध्ये 40 आमदार बंडखोरी करून पुलोदचं सरकार शरद पवार साहेबांनी खंजीर खुपसून स्थापन केलं। 88चा विचार केला, पुलोदला पुन्हा खंजीर खुपसलं, पुलोदच्या पाठीत पुन्हा काँग्रेसमध्ये गेले। 99 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली, काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, पुढे गेले। 2019 मध्ये अजितदादाला शब्द दिला, अजितदादाच्या पाठीत खंजीर खुपसला, पुढे गेले। 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली। असा जो शरद पवार साहेबांचा प्रवास आहे हा खंजीर खुपसणारा आहे। आणि पवार साहेबांनी शपथनामा देणे म्हणजे जनतेला ते मूर्ख समजतात आहे। शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसणाराचा नामा आहे।
त्यामुळं पवार साहेबाच्या या शपथनाम्यावर एकही मत मिळणार नाही, या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही. जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये शरद पवार होते तेव्हा तेव्हा स्वतःचं राजकारण, स्वतःच्या लोकांचं राजकारण आणि सत्तेपासून पैसा आणि पैशापर्यंत सत्ता, या महाराष्ट्राचं कधीच भलं झालं नाही. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जो जाहीरनामा आहे, जो वचननामा आहे, तो राष्ट्र कल्याण आणि देश कल्याणाचा आहे. इंडिया आघाडीचा जाहीरनामा हा खरं तर इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधींनी, काँग्रेसने असं म्हटलं आहे, हिंदूची संपत्ती आम्ही ओढू आणि मताच्या लागून चालना करता एका दुसऱ्या लोकांना देऊ. त्यामुळं एककडे हिंदूच्या मागे, हिंदूचा त्या ठिकाणी नाश करण्याकरता, सनातन हिंदू धर्माला संपवण्याकरता, सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा ही जशी उदयनिधी स्टॅलिननी केली आहे, ती उद्धव ठाकरे करतायत, ती शरद पवार साहेब करतायत, तीच त्या ठिकाणी राहुल गांधी करतायत. काँग्रेसच्या वचननाम्यामध्ये सनातन हिंदू धर्म संपला पाहिजे या पद्धतीची एक पुढचा आपण त्याचा जर समोरचा जर विचार केला, त्याचा शेवट जो आहे वचननामाचा, हा हिंदू देशाविरुद्ध आहे, हिंदू समाजाविरुद्ध आहे. आणि त्यामुळं काँग्रेसचा वचननामा, शरद पवार साहेबांचा वचननामा हा महाराष्ट्र विरोधी आहे, देश विरोधी आहे, हिंदू विरोधी आहे आणि या देशाला संपवणारा आहे. आणि जे एक महत्वाचं वाक्य, संविधान संपवणार अशी भाषा, हा जो नरेटिव्ह, हा जो मागासवर्गीय समाजामध्ये काँग्रेस पार्टी कन्फ्युजन तयार करत आहे, खरं तर यांना समाजाची माफी मागितली पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागितली पाहिजे. मोदीजींनी विकसित भारताचा 24 ते 29चा वचननामा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी दिलाय, 14 एप्रिलला दिलाय. संविधानाला हातात घेऊन माननीय मोदीजी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता निघाले आहे. आणि हे खोटारडे हे मागासवर्गीय समाजाला सांगतायत की बाबासाहेब संविधान बदलणार आहेत, आणि त्यामुळे चुकीचं सांगतायत, कन्फ्युजन तयार करतायत. मागासवर्गीय जनता, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सन्मान करणारे आम्ही लोक, मागासवर्गीय जनता कधीही या काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही. सर, भुजबळांना सिरूर मधून ऑफर होती असा जो दावा आहे तो काल अमोल कोल्हेंनी केला होता. त्याला भुजबळांनी आज म्हणजे संकेत दिले की हो, मला ऑफर होती, परंतु माझा मतदारसंघ नाशिक असल्यामुळे मला तिथली जर जागा मिळाली असती तर मी तिथून निवडून आलो. हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, कुणाला कुठली जागा द्यायची, कोण कुठं लढायचं. भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये आहे, त्यांना जे सीट दिलं आहे त्या सीटवर त्यांनी उमेदवार कोणी द्यायचा ते अजितदादा आणि त्यांच्या पार्लमेंटरी बोर्डाने ठरवायचं आहे. संजय राऊतांनी टीका केली आहे की 4 जून नंतर भाजप आणि नरेंद्र मोदी हे सत्तेत दिसणार नाही. संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंना दिवसांनी स्वप्न पडायला लागले प्रधानमंत्री पदाचे. उद्धव ठाकरेंनी मोदींचा फोटो आणि मोदीजींच्या सभा घेऊन 2019 मध्ये 18 खासदार जिंकले. उद्धव ठाकरेला माझं खुलं चॅलेंज आहे, 18 जागा उद्धव ठाकरेंनी जिंकून दाखवाव्या, नाहीतर उद्धव ठाकरेंनी राजकीय संन्यास घ्यावा. मोदीजींच्या नावावर उद्धव ठाकरे या ठिकाणी समोर गेले, त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं नेतृत्व मोठं केलं. आणि आता उद्धव ठाकरेंनी हा चॅलेंज माझा स्वीकारावा, ते करणार आहेत का? 18 जागा जर शिवसेनेच्या निवडून उद्धव ठाकरेच्या निवडून आल्या नाही, 18 जागा उद्धव ठाकरेच्या निवडून आल्या नाही, तर उद्धव ठाकरे राजकीय संन्यास घेणार आहेत का? मागच्या वेळी एवढ्या जागा उद्धव ठाकरे निवडून आणाव्या. प्रीतम मुंडेंचा उल्लेख करताना की मी प्रीतम ताईला लवकरच नाशिक मधून लढवेल, म्हणजे त्यांच्या या वाक्याचा अर्थ काय काढावा? यापुढे मी मत मागणार नाही असं म्हणाले लोकसभेत. नाही, त्यांनी काय विधान केलं यापेक्षा नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आहे आणि राष्ट्रवादी त्याच्यामध्ये चर्चा करत आहेत, ती जागा भाजपकडे नाही आहे. परंतु त्या काही लोकसभेबद्दल थोडी बोलल्या असतील, अजूनही काही निवडणुका पुढच्या काळात आहे. त्यामुळं कुठं नाही कुठं प्रीतमताई मुंडे यांना त्यांचं राजकीय जे भविष्य आहे त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान प्रीतमताई मुंडेला देणे हे पंकजाताई आम्ही सर्व लोकांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे प्रीतमताई मुंडे काही राजकारणात कमी राहणार नाही, हे खरं आहे.
उत्तम जानकर आणि देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये जी भेट झाली त्यावरनं शहाजीबाबू पाटलांनी गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणले की नवरदेव होणाऱ्या जानकरांनी हुंडा जास्त मागितला असं त्यांनी. नाही, त्याबद्दलची माहिती मला नाही. मी त्या बैठकीत नव्हतो, त्यामुळे याच्याबद्दलची माहिती मला नाही. सुनेत्रा पवारांना क्लीन चिट देण्यात आलं. अजित पवार आणि सुनेत्रा पवार दोघांना राज्य सहकारी बँकेचा जो मॅटर होता त्याच्यामध्ये क्लीन चिट नाही, मिळाली. मला वाटतं अनेक लोकांना, अनेक विरोधी पक्षाच्या, सत्ताधारी पक्षाच्या अनेक लोकांच्या चौकशीमध्ये जे काही चौकशी अंती निघालं असेल, क्लीन चिट वगैरे देणे हा चौकशी समितीचा भाग आहे, हा पॉलिटिकल भाग नाहीये. पंकजाताई आणि धनंजय मुंडे म्हणाले की बीडची निवडणूक सोपी नाही, म्हणजे याचं काय समजायचं? पंकजाताई सर्व रेकॉर्ड ब्रेक करून महायुतीच्या आमच्या उमेदवार पंकजाताई सर्व रेकॉर्ड ब्रेक करून निवडून येतील. बीडची जनता स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या भागामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेजीचा जो त्या ठिकाणी अत्यंत मोठं या मराठवाड्याचं आणि या महाराष्ट्राला योगदान आहे, शेवटी पंकजाताई स्वर्गीय गोपीनाथजीचा एक मोठा वारसा आहे, स्वतःचं मोठं काम आहे पंकजाताईचं, आणि त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये पंकजाताईचा संपर्क आहे. पंकजाताईला खूप मतं मिळतील, चांगल्या मतांनी निवडून येतील.